18 तारखेला धनत्रयोदशी येत आहे. त्या दिवशी पूजा कशी करायची, काय विकत घ्यायचं, वेळ काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याचबरोबर काही गोष्टी स्क्रीनवर सुद्धा देत आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा सण असतो तो आरोग्यासाठी, धनसंपत्तीसाठी, समृद्धीसाठीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते, कुबेरांची पूजा केली जाते, महालक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे काही गोष्टी आपण करणं फार गरजेचं आहे. मग आता थोडक्यात काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं आपापल्या परिस्थितीनुसार काही जण सोनं खरेदी करतील, चांदी करतील, काही जण गाडी सुद्धा घेतात. पण ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांनी सुद्धा काही गोष्टी घेणं गरजेचं आहे. आता कुठल्या गोष्टी आहेत तर या मोठ्या मोठ्या गोष्टी न घेता तुम्ही त्या दिवशी आपल्याला झाडू घ्यायचाच असतो, तो झाडू आपण नवीन घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला अख्खे हिरवे मूग असतात ते आणायचे आहेत. त्याचबरोबर धन जे असतं ते घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मीठ आणायचं आहे. या 4 गोष्टी आणि तांदूळ सुद्धा आणायचं. या गोष्टी आपल्याला आणायच्याच आहेत. सिर्फ पाव किलो आणा, अर्धा किलो आणा, पण या त्या दिवशी खरेदी करणं गरजेचं आहे. आणि मग तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही चांदीची, सोन्याची काही खरेदी करू शकता किंवा काहींना जमत नसेल त्यांनी ॲटलिस्ट पितळेचं भांडं सुद्धा घेतलं तरी चालेल, कारण ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर पूजा करत असताना आपल्याला मी खाली मंत्र देत आहे. हे मंत्र शांत बसून पूजा करणं फार गरजेचं आहे. पूजेचा टाइम सुद्धा दिलेला आहे, ते नक्की करा. घरात समृद्धी, सुख, शांती नेहमी यावी. त्याचबरोबर आपल्याला 4मुखी दिवा हा बाहेर लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाला. दिवे आणायचेत, मातीचे दिवे. आणि जेव्हा मोठा दिवा जेव्हा 4मुखी लावणारा तेव्हा तो पिठाचा असावा. तो पिठाच्या ह्याने बनवून 4मुखी लावावा. त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे. त्याचबरोबर सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. त्याचबरोबर तुळशीला तुम्ही दिवा लावू शकता. काही जण तुपाचा लावतील, देवाला तुपाचा दिवा लागतो. आपापल्या परिस्थितीनुसार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं जे मी पुन्हा सांगते की तिथे बसून शांतपणे पूजा करणं, देवाला आवाहन करणं की माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नेहमी राहू देत, हे जास्त गरजेचं असतं. त्यामुळे त्या दिवशी जे जे मंत्र सांगितले ते करा. आणि प्रत्येक राशीनुसार आपल्याला अजून जर तुमची इच्छा असेल की राशीनुसार मी काही गोष्टी घेऊ शकतो तर त्या दिवशी नक्की खरेदी करा. मी तुम्हाला इथे देत आहे. तर येणाऱ्या दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि आनंदाने, समाधानाने हा सण साजरा करा.